नमस्कार मित्रांनो, आपल्या मराठी कॉर्न यूट्यूब चॅनलवरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला सर्वप्रथम अपडेट मिळायला सुरुवात होईल। तर मित्रांनो, आज आपण एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहणार आहोत की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमध्ये खूप महत्त्वाचे बदल करण्यात आलेले आहेत की असे 12 बदल आहेत आणि याचा नुकताच एक नवीन जी-आर हा प्रस्तावित करण्यात आलेला आहे। तर या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती ए टू झेड माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघण्याचा प्रयत्न केलेला आहोत। तर नक्की या शेवटपर्यंत व्हिडिओ बघायला विसरू नका। तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, तुम्ही हा जी-आर पाहत असाल की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये सुधारणेसह व्याप्ती वाढवणीबाबत। तर मित्रांनो, नुकताच हा जी-आर 12 जुलै 2024 रोजी प्रस्तावित करण्यात आलेला आहे आणि या जी-आरच्या माध्यमातून काही महत्त्वपूर्ण बदल या जी-आरच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे की काही महत्त्वाचे 12 बदल आहेत। ते कोणकोणते बदल आहेत आपण ते पाहणार आहोत मित्रांनो। तर हा जो काही महत्त्वाचा शासन निर्णय राज्य सरकारकडून प्रस्तावित करण्यात आलेला आहे आणि या योजनेअंतर्गत जो काही महत्त्वाचा शासन निर्णय आपण तो पाहणार आहोत। तर मित्रांनो, सर्वप्रथम तुम्ही पाहत असाल की शासन निर्णय या योजनेअंतर्गत म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणी प्रभावीपणे व सुलभतेने होण्यासाठी खालीलबाबतची स्पष्टता करण्यात येऊन त्यास मान्यता देण्यात येत आहे। तर सर्वात प्रथम कुटुंबाची व्याख्या याच्यामध्ये प्रस्तावित करण्यात आलेली आहे की सदर योजनेसाठी कुटुंबाची व्याख्या ही खालीलप्रमाणे राहील, जसे की कुटुंब याचा अर्थ पती पत्नी व त्याची अविवाहित मुले मुली। तर त्याच्यानंतर जो काही दुसरा ऑप्शन आहे त्याच्यामध्ये नवविवाहित महिलेच्या बाबतीत तिचे नाव जर रेशन कार्डवर लगेच लावणे शक्य होत नाही, त्यामुळे विवाह नोंदणी प्रमाणपत्र असलेल्या अशा नवविवाहित महिलेच्या पतीचे रेशन कार्ड हे उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहे। त्याच्यानंतर नंबर तिसरा ऑप्शन आहे, नंबर 3 मध्ये काही महत्त्वपूर्णच्या काही बाबी आहेत की परराज्यात जन्म झालेल्या व ती सध्या महाराष्ट्रात वास्तव्यात असेल तर त्या महिलेने महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्याच्या पतीचे एकतर जन्मदाखला किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा अधिवास प्रमाणपत्र हे ग्राह्य धरण्यात येणार आहे। याशिवाय महिलेच्या पतीचे 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड व 15 वर्षापूर्वीचे मतदान कार्ड देखील ग्राह्य धरण्यात येणार आहेत। त्याच्यानंतर नंबर 4 ऑप्शन आहे की सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी पोस्टातील बँक खाते हे ग्राह्य धरण्यात यावे, म्हणजे पोस्टातील बँक खाते ग्राह्य धरण्यात यावे अशा प्रकारचा या जी-आरमध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे मित्रांनो। त्याच्यानंतर नंबर 5 ऑप्शन आहे की योजनेच्या ऑफलाईन अर्जावरील लाभार्थी महिलेच्या फोटोचा फोटो काढून तो ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी ग्राह्य धरण्यात यावा, म्हणजे जो काही ऑफलाईन अर्ज असेल तो ऑफलाईन अर्जाचा फोटो काढून तुम्हाला ऑनलाईन करायचा आहे, तेव्हाच तो अर्ज ग्राह्य धरण्यात येणार आहे। नंबर 6 ऑप्शन आहे की सदर योजनेअंतर्गत नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका, अंगणवाडी सेविका व तसेच नुलम किंवा समूह संघटक, CRP, मदत कक्ष प्रमुख किंवा CMM, सिटी मिशन मॅनेजर अशा सेविका सेतू सुविधा केंद्र व आपले सरकार सेवा केंद्रांना पात्र महिलेचे अर्ज भरून घेण्यासाठी प्राधिकृत करण्यात येत आहे। म्हणजे मित्रांनो, जो काही अर्ज भरायचा आहे तो अर्ज भरण्यासाठी काही महत्त्वपूर्ण प्राधिकृत उमेदवार आहेत, जसे की अंगणवाडी किंवा सेविका असेल गावात जी काही महत्त्वपूर्ण असते त्याच्याकडे सुद्धा तुम्ही हा फॉर्म ऑफलाईन किंवा ऑनलाईन पद्धतीने भरून घेऊ शकता। त्याच्यानंतर आपले सेतू सुविधा केंद्र असेल किंवा आपले सरकार सेवा केंद्र असेल, इथे सुद्धा तुम्ही जाऊन हा फॉर्म भरू शकता। त्याच्यानंतर नंबर 7 ऑप्शन आहे की केंद्र शासनाने विविध शासकीय योजनेचे लाभ जसे की PFMS DBT प्रणालीद्वारे देण्याची प्रक्रिया कार्यान्वित केली आहे की केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांमधील उदाहरणार्थ PM किसान, पोषण मॅग्नेट, तसेच PM स्वनिधी, JSY, PMPMY व अन्य तत्सम योजना आहेत की अशा प्रकारच्या काही योजना आहेत जेणेकरून जे काही लाभार्थी असतील म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अटी शर्तीनुसार पात्र ठरत असतील तर त्यांचा डाटा, माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून प्राप्त झाल्यानंतर त्याचे KYC व आधार ऑथेंटिकेशन यापूर्वी झालेले असल्याचे सदर लाभार्थ्यांना केवळ ऑफलाईन अर्ज भरून घेऊन मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा थेट लाभ देण्यात यावा। मात्र हे करीत असताना पात्र लाभार्थी महिलाकडून सदर योजनेचा अर्ज भरून घेण्यात यावा। मित्रांनो, 7व्या ऑप्शनमध्ये असं सांगितलेलं आहे की जे काही केंद्र सरकारच्या माध्यमातून किंवा राज्य सरकारच्या माध्यमातून जसे की PM किसान, उदाहरणार्थ पोषण आहार, तसेच काही PM स्वनिधी, तसेच अशा प्रकारच्या काही योजना आहेत आणि तिथे जर तुमचा आधार लिंक म्हणजे तुमचा जो काही बायोडेटा आहे तो अगोदरच तिथे लिंक करण्यात आलेला आहे आणि त्याच माध्यमातून तुम्हाला काही महत्त्वपूर्ण म्हणजे बाबी पूर्ण करायच्या नाहीत, फक्त तुम्हाला
ऑनलाईन अर्ज भरायचा आहे किंवा ऑफलाईन अर्ज भरायचा आहे, तुम्ही डायरेक्टली तो लाभ घेऊ शकता. अशा प्रकारचा जो काही बायोडाटा आहे तो तुमचा बायोडाटा केंद्र सरकार किंवा राज्य सरकारकडे आहे, त्याच माध्यमातून तुम्हाला डायरेक्ट हा लाभ मिळणार आहे. त्याच्यानंतर 8वा ऑप्शन आहे की गाव पातळीवर ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, तलाठी, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, ग्राम रोजगार सेवक, अन्य ग्रामस्तरीय कर्मचारी यांची ग्रामस्तरीय समिती स्थापन करण्यात यावी आणि सदर समितीचे संयोजक ग्रामसेवक व सदस्य सचिव अंगणवाडी सेविका राहतील. समितीने सदर योजनेसाठी गाव पातळीवर शिबिर आयोजित करून त्यामध्ये ऑनलाईन तसेच ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने लाभार्थ्याची नोंदणी करण्यात यावी आणि ऑफलाईन अर्ज यथावकाश किंवा ॲप पोर्टलवर भरण्यात यावे. 8व्या ऑप्शनमध्ये सांगितलेलं आहे की गाव पातळीवर ग्रामसेवक असतील किंवा कृषी सहाय्यक तलाठी असतील यांनी काय करायचं आहे तर ग्राम समिती स्थापन करायची आणि याच माध्यमातून जे काही नागरिक आहेत त्यांचे अर्ज हे भरून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर 9वा ऑप्शन आहे की ग्रामस्तरीय समितीमार्फत अंतिम लाभार्थी महिलांच्या यादीचे प्रत्येक शनिवारी व आवश्यकतेनुसार गाव चावडीवर वाचन करण्यात यावे. तसेच सदर यादी ग्रामपंचायत व अंगणवाडी केंद्र येथे प्रसिद्ध करण्यात यावी. सदर प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीवर हरकती प्राप्त झाल्यास त्याचे निराकरण करण्यात यावे. तसेच दुरुक्ती किंवा डुप्लिकेशन टाळण्यात यावी. म्हणजे ग्रामस्तरीय समितीमार्फत अंतिम लाभार्थी महिलेची यादीचे प्रत्येक जी काही यादी असेल म्हणजे कोणकोणती महिला ही पात्र या योजनेसाठी झालेली आहे त्याची यादी ही शनिवारी आवश्यकतेनुसार गाव चावडीवर वाचन करण्यात यावे. म्हणजे ज्या काही महिला पात्र असतील त्या महिलेचं पात्र किंवा अपात्रामध्ये नाव आले असेल तर शनिवारी हे तुम्हाला म्हणजे काय करायचे ग्रामस्तरीय समितीमार्फत हे गावामध्ये समितीमार्फत दर शनिवारी हे जे कोणते पात्र लाभार्थी किंवा अपात्र असतील त्यांचे नाव वाचन करायचं आहे किंवा त्यांना सांगायचं आहे. त्याच्यानंतर नंबर 10वा ऑप्शन आहे की शासन निर्णय दिनांक 5/7/2024 अन्वये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणीसाठी वर्ग अ ब व महानगरपालिकेमध्ये वार्डस्तरीय संरचना असल्याने या महानगरपालिका क्षेत्राकरिता सुद्धा तालुकास्तरीय समितीऐवजी वार्डस्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे आणि सदर समिती आता अ व ब वर्ग महानगरपालिकापुरती मर्यादित न राहता सर्व महानगरपालिका क्षेत्रात वार्डस्तरीय समिती गठीत करण्यात यावी. म्हणजे जे काही वार्डस्तरीय समिती असते महानगरपालिकेमध्ये त्याच्यामध्ये सुद्धा ही गठीत करून त्यांना ज्या काही पात्र लाभार्थी असतील त्यांना लाभ देण्यात यावा अशा प्रकारचं सांगितलेलं आहे. नंतर 11वा ऑप्शन आहे की तालुका वार्डस्तरीय किंवा समितीमार्फत पात्र लाभार्थीची निवड करून लाभार्थ्यांची अंतिम यादी प्रसिद्ध करावी आणि जिल्हास्तरीय समितीने तालुकास्तरीय समितीवर देखरेख व संनियंत्रण ठेवण्यात यावे. व 12वा ऑप्शन लास्ट ऑप्शन असं देण्यात आलेलं आहे की नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका, अंगणवाडी सेविका यांचे समूह संघटक, CRP मदत कक्ष प्रमुख, CMM, सिटी मिशन मॅनेजर अशा सेविका, सेतू सुविधा केंद्र, अंगणवाडी प्रवेशिका, ग्रामसेवक व आपले सरकार सेवा केंद्रांना लाभार्थ्याची अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यावर एकूण पात्र लाभार्थ्याचे अर्ज सादर केल्याप्रमाणे आणि सदर ऑनलाईन ॲप पोर्टलवर प्रति यशस्वी प्राप्त लाभार्थ्याची नोंद झाल्यावर सक्सेसफुल ऑनलाईन अपडेशन ऑफ बेनिफिशरी ₹50 याप्रमाणे प्रोत्साहन हे भत्ता देण्यात येत आहे. म्हणजे गव्हर्नमेंटकडून म्हणजे राज्य शासनाकडून अशा प्रकारे फॉर्म भरून घेतल्यानंतर शासनाकडून ₹50 प्रत्येकी फॉर्म हा दिला जाणार आहे. तर अशा प्रकारचा हा शासन निर्णय होता आणि या शासन निर्णयाअंतर्गत काही महत्त्वाचे 12 निर्णय या निर्णयाअंतर्गत म्हणजे या GR अंतर्गत राज्य शासनाकडून घेण्यात आलेले आहेत. मित्रांनो, तर अशा प्रकारचा आपण एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ म्हणजे माझी लाडकी बहीण या योजने संदर्भानुसार आपण बघण्याचा प्रयत्न आपण केलेला आहोत की या योजनेमध्ये काही नवीन बदल होत आहेत आणि याच माध्यमातून ज्या काही बदल होत असतात त्या बदलबाबत आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून व्हिडिओ आपण टाकण्याचा प्रयत्न करत आहोत की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंतर्गत काही खूप महत्त्वपूर्ण बदल होत चाललेले आहेत की दिवसेंदिवस काही GR नवीन निघत आहेत आणि याच माध्यमातून या GR मध्ये काही महत्त्वपूर्ण बाबी किंवा निवडक घटक हे बदल करण्यात येत आहेत. तर अशा प्रकारचा हा एक GR होता आणि या GR अंतर्गत काही महत्त्वपूर्ण 12 निर्णय होते आणि या 12 निर्णयाअंतर्गत राज्य शासनाने महत्त्वपूर्ण भूमिकाही निभावलेली आहे आणि याच माध्यमातून आपण सुद्धा हा या GR मध्ये जी काही महत्त्वपूर्ण माहिती होती ती स्पष्टपणे आपण पाहण्याचा प्रयत्न केलेला आहोत. तर मित्रांनो, आपला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या नातेवाईकांना, मित्रांना, शेतकरी बांधवांना आपल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा जो काही हा महत्त्वपूर्ण GR आहे या GR अंतर्गत जी काही महत्त्वपूर्ण माहिती आहे आपण ते पाहण्याचा प्रयत्न केलेला आहोत. तर नक्की शेअर करायला विसरू नका. आपला हा व्हिडिओ नक्की शेअर करायला विसरू नका जेणेकरून त्यांना पण कळेल की ही महत्त्वपूर्ण माहिती काही महत्त्वाचे बदल या योजनेअंतर्गत होत आहेत तर त्यांना ही महत्त्वपूर्ण माहिती समजण्यास कळेल. तर नक्की हा व्हिडिओ नातेवाईकांना, मित्रांना, शेतकरी बांधवांना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.